जड्यांमध्ये गेले होते आणि काउंटरवरचा मुलगा खूप गोड होता. त्याने मला असं छान ट्रीट वगैरे केलं आणि मग त्याने मला विचारलं की कोणती पेस्ट्री तुम्हाला हवी आहे वगैरे. आणि मग मी बघितली तर बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तिथे माझी फेवरेट लोटस बिस्कॉफ चीज केक वाली पेस्ट्री आहे. पण मी म्हंटल खिशाला आवर घालायचं आहे, उगाच कशाला कात्री, म्हणून मी साधी डच ट्रफल पेस्ट्री त्याला पॅक करायला सांगितली. त्याने मला विचारलं की हॅव्हिंग हिअर की टेकिंग अवे असं काहीतरी. तर मी त्याला म्हटलं की नाही मला पार्सल हवंय. मग त्याला कळलं होतं बरं का, तो गोड मुलगा, त्याला कळलं होतं. त्याने काय करावं, त्याने डच ट्रफलच्या ऐवजी लोटस बिस्कॉफ पॅक केली आणि पॅक करताना त्याने माझ्याकडे बघितलं आणि पॅक करून काउंटरवर त्याने ठेवलं. आणि मी त्याला म्हटलं की एक्सक्यूज मी, आपने डच ट्रफल ही पार्सल किया ना. तर त्याने माझ्याकडे बघितलं, त्याने त्या चीज बिस्कॉफ कडे बघितलं आणि मला सांगितलं डच ट्रफल ही पार्सल किया. आणि मला कळलं की ह्याला काय म्हणायचं आहे. पण मग मी आता काय करू तरी काय, त्याच्या स्माईल मध्ये आणि त्याच्या बोलण्यामध्ये मला समजलं की त्याने माझ्यासाठी आणि आता काय म्हणजे. आणि ती 95 रुपीजची पेस्ट्री जी मी चूज केली होती त्याने मला दिली ती अराउंड काहीतरी 150 की काहीतरी होती. मला सुचेना आता करावं काय. आता ह्याच्या मालकाला कळलं तर 2 कस्टमर मध्ये तो बिझी होता. त्याच्या जर तिथल्या त्या ओनरला कळलं असतं की ह्याने असा काहीतरी प्रकार केलाय तर त्याला बिचारायला ओरडा पडला असता. म्हणून मी, आणि आपल्याला कोणाचा 1 रुपया नको यार, नाही पडत आपल्याला, ओळख नाही काही नाही आणि जस्ट त्याला द्यावीशी वाटते म्हणून तो देतोय. तर मी काय केलं, त्याला विचारलं की आर यू श्योर की आपने डच ट्रफल ही पार्सल किया. मग त्याचा मालक इथे आला, म्हटलं आता ह्याला पडतेय.